कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पीक विम्याच्या घोटाळ्यासंदर्भात केलेलं स्टेटमेंट अत्यंत धक्कादायक आहे। ज्या पद्धतीने कोकाटे सांगताहेत की कुठल्याही योजनेमध्ये 2-5% घोटाळा होतच राहतो, याचा स्पष्ट अर्थ घोटाळ्याची कबुलीच माणिकराव कोकाटे देत आहेत। किंबहुना आमच्या पक्षामध्ये भ्रष्टाचार चालतो असाच जणू कबुली जबाब आता माणिकराव कोकाटेंनी दिला आहे। मला माणिकराव कोकाटेंच्या या सगळ्या विधानाचा खुलासा खरं तर पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री दादांना मागायची अपेक्षा जास्त आहे। कारण शिर्डीच्या अधिवेशनात सन्माननीय अजितदादा असं म्हणाले की ज्याच्या कुणामुळे पक्षाची बदनामी होऊ शकते, भले तो नेता असो कार्यकर्ता असो, आम्ही त्याची हकालपट्टी करू। दादा, माणिकराव कोकाटेंनी स्पष्टपणे कृषी खात्यातल्या घोटाळ्याचा कबुली जबाब दिलेला आहे। यावर आपलं काय म्हणणं आहे ते आम्हाला जास्त महत्त्वाचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।